सर्वजण सांगली जिल्ह्यातले आहोत। आमचा व्यवसाय उत्तर भारतात आहे। आम्ही दरवर्षी हरिद्वार ते सागरेश्वर कावड यात्रा करतो। आमचा कमीत कमी जो ग्रुप आहे तो 35 जणांचा आहे आणि आम्ही सागरेश्वर देवालयामध्ये 11 तारखेला आम्ही जल चढवून तिथं आमचा भंडारा असतो आणि कमीत कमी आमच्या कावडीला 25 वर्ष पूर्ण झाली। हे 25वे वर्ष आहे आणि इथून आम्ही आता पुढं शिखर शिंगणापूरला जाणार आहोत। हरिद्वारवरून आम्ही जल घेऊन आलेलो आहे। इथून शिखर शिंगणापूरनं जल चढवून तिथून आम्ही सागरेश्वरला जाणार आहे। सागरेश्वरात आमचा 11:30 वाजता मंगळवारीच कार्यक्रम आहे जल चढवण्याचा। तिथून नंतर आम्ही दर्शन घेऊन आपल्या घरी जाणार। मोटरसायकलवरून आलेलो आहे। रोज किती प्रवास असते? प्रवास रोजचा कमीत कमी 450 किलोमीटर। एकूण किती माणसं आहे तुमच्या इथे? एकूण आता आमच्या ग्रुपमध्ये 35 मेंबर आहेत। 35। हां। आणि रात्रीचा मुक्काम? रात्रीचा मुक्काम जिथे आम्हाला वेळ मिळेल आणि जिथे काय आम्हाला जर राहण्याची सोय व्यवस्थित भेटेल, आंघोळीची सोय भेटेल, तिथं आम्ही राहतो। सकाळी आम्ही कमीत कमी 3:30 वाजता उठून आंघोळ करून आम्ही आमच्या गाड्याची पूजा करून आम्ही तिथून सुरुवात करतो निघायला प्रवासाला। आज पण आम्ही कृष्णेश्वरचं दर्शन करून नंतर इकडे आलेलो आहे।